घरी जर लहान मुलगा खोड्या करत असेल, भांडणं करत असेल, धिंगाणा करत असेल, तर आई म्हणते त्याचा आजी म्हणते जाय मंदिराकडे, सप्ताह चालू आहे, भागवत चालू आहे, जाय मंदिराकडे, तिकडे जाऊन मंदिराकडे खेळ म्हणते भागवतात जाऊन. कोण सांगते? आजी सांगते, आई सांगते. हा का तर घरी लेकरू त्रास द्यायला लागलं, लेकरू खोड्या करायला लागलं, घरात भांडणं करायला लागले, तर घरचे घराच्या बाहेर काढतात. तेच देवासोबत झाले. यशोदा मैया कृष्णाला, कन्हैयाला सांगते, कृष्णा आता घरी तू चांगलं राहत नाही, भांडणं करतो, खोड्या करतो, म्हणून काय कर, तर जा म्हणले गोकुळात खेळायला. कारण माय बापांनो, जगाचा बालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा लीला करत आहे आणि घरी खोड्या करतो, त्रास करतो. कृष्ण परमात्मा हे पाहिलं आणि यशोदा मैया कन्हैयाला, कृष्णाला सांगते आता घरी राहायचं नाही, गावामध्ये खेळण्यासाठी पाठवलेला आहे. आणि गावात आता नंद बाबाचा मुलगा कन्हैया, कृष्ण परमात्मा आता गावात आलेला आहे. आणि बघा, गावातले सगळे पोरं एकत्र केले भगवान श्री कृष्ण परमात्म्याने. कृष्ण परमात्म्याने सगळे पोरं एकत्र केले, संघटना निर्माण केली, सगळे गोपाळ एकत्र केले आणि विचारपूस करतात तब्येतींची, सुख दुःखाची. राजा तुमची तब्येत का अशी झाली म्हटले? अरे आपल्या घरी गावात काही खायला प्यायला नाही का म्हणले? दही दूध तूप लोणी मावणं झाले आपल्या घरात गावात. कृष्णा काय सांगाव, दही दूध तुपाचा सुकाळ आहे, पण आमच्या घरचे म्हणले पैशासाठी दही दूध तूप विकायला लागले म्हणले मथुरेला नेऊन, आणि मथुरेत राक्षस वाढायला लागले. आम्हाला काय म्हणले, आमच्या घरचे ताक द्यायला लागले, ताकावर मोठं झालो आम्ही म्हणले. कृष्ण परमात्म्याने विचार केला, कन्हैयाने, अगोदर तुमची तब्येत चांगली असेल तर कोणतंही काम होतंय म्हणले, अगोदर तुम्ही तब्येत मजबूत करा म्हणले. सगळ्याला सांगितलं आपापल्या तब्येतीकडे लक्ष द्या, खायला म्हणले. कृष्ण देत नाहीत घरचे तूप लय दोन्ही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले हे देत नाहीत ना, आपण यांच्याकडून घेऊत म्हणले, चोऱ्या करूत गोकुळामध्ये. संघटन निर्माण झाले. कृष्ण परमात्म्यानं संघटन केलं. या जगात कोणाला जरी क्रांती करायची असेल तर मायबापांनो संघटन केल्याशिवाय काहीच होत नाही. जगातल्या 3 क्रांत्या तुम्हाला सांगतो मायबापांनो. ज्याला इतिहास घडायचा आहे त्याने एकजुटूने, एक सहकार्याने सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. एकमेकाचे पाय ओढले, एखादं पुढे जावं लागलं की त्याची आपली बेंडक्यासारखी आता सवय झाली आपल्याला. हो, पुढे जावं लागले, त्याचं धोतर वडायचं, पॅन्ट वडायची, मग त्यानं लात मारली की बोंबलत बसतात. आपली ही तयारी झाली. राजा अरे इतिहास सांगताय, ज्याला क्रांती करायची, चांगलं जीवन जगायचंय, त्यांनी संघटना सगळ्यांनी एकमेकाला सोबत घेऊन राहिलं पाहिजे गुण्या गोविंदाने, आनंदात. हे पहिल्यांदा माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या जातीचे गोपाळ एकत्र केले, बहुजनाचे गोपाळ सगळे एकत्र करून क्रांती केली. सगळी मायबापांनो पापी कंसाचा वध केला. जगातली दुसरी क्रांती आहे भगवान श्री ज्ञानोबारायांची. पृथ्वी जन्माला आली तेव्हापासून मायबापांनो एकाही संतांची टाप झाली नाही. सगळ्या समाजाला अधिकार देण्यासाठी, सगळ्यांना देव प्राप्त करण्यासाठी मंदिरात जागा देण्याची. विश्वमाऊली ज्ञानोबाराय पंढरपूरला येतात. बघितलं, काही लोकांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश आहे तर काहींना प्रवेश नाही. हा भेद पाहिला आणि त्या बडव्यांना सांगितलं देवाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांना आत सोडा. त्यांनी सांगितलं सगळ्यांना अधिकार नाही. मग सगळ्यात बहुजन समाजाला विश्वमाऊली ज्ञानोबारांनी एकत्र केलं आणि सांगितलं, राजांनो या मंदिरातल्या देवाकडे आपल्याला जायचं नाही, हे मंदिरातला देव आपल्याला बाहेर आणला पाहिजे. म्हणून त्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना केली. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. सगळ्यात मोठं पद आहे कीर्तनाचं पद, कीर्तनाचा मान हे माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी स्वतःकडे घेतला नाही. ते मान दिला आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या शिंपी समाजात जन्माला आल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांना. नामदेव महाराज कीर्तन करायला लागले. दुसरा अधिकार दिला दासी कुळात जन्माला आलेल्या जनाबाईला. कीर्तनातला दुसरा माल चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईला.
सगळ्या जातीतले एक एक संत निर्माण केले आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. सगळे वारकरी एकत्र आणले. जगाच्या पाठीवरली दुसरी क्रांती आहे. आणि तिसरी क्रांती आहे मायबापांनो, 400 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसरी क्रांती केली. 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि माझ्या महाराष्ट्राचं रक्षण केलं, माता माऊल्यांचं रक्षण केलं आणि मंदिरातल्या देवाचं रक्षण केलं. मायबापांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसरी क्रांती. याच्यातली पहिली क्रांती भगवान श्रीकृष्ण परमात्माने सगळे गोपाळ एकत्र केले आणि सांगितलं, आपली आता तब्येत तुमची खराब आहे, तुम्हाला दही दूध दही खायला देण्यात गोकुळवासी. घरचे तर म्हणले चोऱ्या करू, चोरी करायला निघाले. कोणाच्या घरी चोरी करायची म्हणले, सगळ्यात जास्त पहिल्यांदा म्हणले गावात तुम्हाला त्रास कोण देते. त्यांना सांगितलं पोरायनं. म्हणले एक गावामध्ये हो एक कारभारी आहे म्हणले, ते पोरायला काय पुढंच येऊ देत नाही, पोरायचं बरं दिसणं, चला म्हणले त्याच्या घरी. हा भगवान श्रीकृष्ण परमात्माने पहिली चोरी करण्यासाठी गेले आणि मायबापांना सगळ्या गोपाळांना दही दूध तूप लोणी खायला दिलं आणि सगळ्या गोपाळांचं पोट भरलं की एका एका गोपाळाला खिडकीतून बाहेर काढून दिलं घरातून. सगळे गेले आणि कृष्ण परमात्मा शेवटला जायला लागले. तेवढ्यात एक पेंद्या नावाचं गोपाळ होता. ते पेंद्या लहानच होतं, टिबर बारक, पण लईच नखरेवालं होतं. हो बारक होतं एवढूस. कोपऱ्यात बसून लोणी खावं लागलं. कृष्ण जाताना म्हणला पेंद्या, कन्हैया कृष्णा तू चालला म्हणला, मला मधात सोडतो, मला पकडल्यावर मला मारल्यावर गवळणीनं काय करायचं. पेंद्या कृष्णाला भांडू लागला, बोबड तोत्र बोलत बोलत. हो कृष्णाला कन्हैयाला भांडत आहे. आणि तेवढ्यात कृष्णाला आपल्या भक्ताची दया आली, खाली उतरले, पेंद्याला खांद्यावर घेतलं आणि खिडकीतून बाहेर जायला सांगितलं. पेंद्या पुढे गेला आणि कन्हैया कृष्ण परमात्मा जाता जाता मायबापांनो त्या गवळण आली आणि गवळणीने कन्हैयाचा पाय धरला. पाय धरल्याबरोबर वडलं खाली. कृष्णा अरे चोरी करतो, लाज वाटती, नंदाचा मुलगा राजाचं पोरगा आहे, गावातले पोरं बिघडिले, चोऱ्या करायला लागला. रंगे हात कन्हैयाला पकडलं, हाताला धरलं, चल म्हणले तुझ्या आईकडे यशोदा मैयाकडे नेतो. हाताला धरलं, यशोदा मैयाच्या नंद बाबाच्या राजवाड्यात मायबापानं अख्खं गाव गोळा केले. ही म्हणली बघा नंदाचं काट यशोदेचा कन्हैया कृष्ण चोऱ्या करत आहे गावात. हात धरला आणि आवाज देत आहे, यशोदे ए यशोदे बघ तुझा लाला कन्हैया. म्हणायची माझा लय कृष्ण गुणाचा आहे. तर कृष्णा बघ रंगे हात चोरी पकडलंय. यशोदा मैयाच्या घरासमोर येतात मायबापानं. कृष्ण परमात्मा एवढा चॅप्टर आहे, माणसं एवढे चालू आहे तर देव किती चालू असेल वय. चतुरा तो शिरोमणी आणि गुण लावण्याची खाणे. जगाचा मालक देव आहे परमात्मा, चतुर आहे. हातातला त्या गवळणीच्या हात काढला आणि आपल्या लेकराचा हात तिच्यात लेकराचा मुलाचा हात तिथं दिला आणि कृष्ण त्या गर्द्यातून पाठीमागून पळून घरी गेले. घरी गेल्याबरोबर मैयाला यशोदाला मैयाला म्हणतात, मैया मला भूक लागली, जेवायला दे जेवायला. आणि यशोदा मैयाने ताट मांडलं, कृष्णाला जेवायला द्यायला लागल्या. कृष्ण परमात्मा जेवतायत, यशोदा मैया पुढं बसले. आवाज आला बाहेरून गवळणीचा, यशोदे ए यशोदे बघ तुझा लाला तुझा कन्हैया कृष्ण चोरी करताना रंगे हात पकडलाय, बघ घे तुझा काना कृष्ण. यशोदा माता बाहेर आल्या, अख्खं गाव समोर आले. पुढं पाहिलं कोण आहे तर माय बापानं एका गवळणीने तिचं लेकरू धरले आणि म्हणती बघ तुझा कृष्ण आणलाय कन्हैया चोरी करताना. यशोदा माता हसल्या आणि म्हणल्या, बाई बघ तुझ्या हातामध्ये कोण आहे म्हणल्या. माझा कन्हैया माझा कृष्ण आहे का तुझं पोरग आहे म्हणली. बघ त्या गवळणीनं खाली पाहिलं तर कृष्ण कन्हैया नाही, तिचं पोरग दिसायला लागलं. अपमान झाला. कृष्णाचा झटका कळाला. मायबापानं हात जोडले, ती गवळण पुढे गेली. पुन्हा गावामध्ये एका गवळणीनं चॅलेंज केलं भगवान श्रीकृष्णाला. आजी कन्हैयाला म्हणलं कृष्णाला लई चोऱ्या करायला. हो त्या गवळणीनं चॅलेंज केलं. नाव होतं शांताबाई. हो नाव आहे शांताबाई, पण ती काही शांत नाही. अख्ख्या गावातला कारभार तिच्याकडंच, सगळ्या घरचे भांडणं तिच्याकडंच. नाव आहे शांताबाई पण ती काही शांत राहत नाही.
हो, इकून तिकडं तिकून इकडं, हा सगळं गाव तिच्या हातात आहे. आणि गोपाळ म्हणायला लागले, ही शांताबाई चॅलेंज केले कन्हैया तुला. हा कृष्णाला म्हणायला आमच्या लेकराला त्रास देते. हा लहान लेकरू दिसलं कानच वड, गालच वड, मानच दाब. मग कृष्ण परमात्मा कन्हैया म्हणायला लागले, आज चोरी करायची शांताबाईच्या घरी. का तर शांताबाईनं त्या गवळणीने चॅलेंज केलं तर भगवंताला, कृष्णा लई चोऱ्या करतो ना, हे म्हणली माझ्या घरी दाखवतो तुला. हा मग कृष्ण परमात्मा चोरी करण्यासाठी शांताबाईच्या घरी दुपारा 3 वाजता, सकाळी असा टाइम नाही तर ठिकाण केलं, सकाळी 4 वाजता 5 वाजता जायचंय. हा आणि सकाळी सकाळी मायबापांनो जगाचा मालक यशोदेचा कन्हैया कृष्ण परमात्मा चोरी करण्यासाठी या गवळणीच्या गोपीचेच्या घरी आलाय. सकाळी तिची सून झाडत होती, सारवण करत होती. तेवढ्यात झाडता झाडता सारवण करता करता कृष्ण परमात्मा सकाळी मंदिरावर काकडा चालू होता. तेवढ्यात पटकन घरी घुसला. घरी गेल्याबरोबर सकाळी 4 वाजताच मायबापांनो नाश्ता केला जगाच्या मालकानं. दही तूप लोणी खाल्लं आणि येता येता त्या गवळणीकडे बघितलं. गवळण झोपली होती शांताबाई आणि शेजारी मालक झोपले होते. त्या मालकाची दाढी घेतली आणि शांताबाईची वेणीची गाठ मारली भगवंताने. आणि सकाळी 5 वाजता गाठ मारून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या घरी मागलच्या दरवाजाने येऊन झोपी जातात. सकाळी 6 वाजले. यशोदा मैया कन्हैयाला आवाज देते, कन्हैया अरे कृष्णा सकाळ झाली बाळा उठ. कृष्णा उठ आता उजडले बाळा, झोपून आले वेळ. आणि कृष्ण परमात्मा म्हणते, आई नाही आज रविवार आहे, आज सुट्टी आहे, मला झोपायचे, झोपू दे. आणि इकडं कळालं मायबापांनो शांताबाई सकाळी उजेड झालाय, उजडले म्हणून उठायला लागली. झटक्यानं उठल्यात इकडं बाबाच्या दाढीला झटका बसला. दाढीला झटका बसल्याबरोबर मायबापांनो तो पहिल्या जुन्या काळातला माणूस होता. राग आला ए धिपली, झटका बसला, राग आला. पहिल्या शब्द काय होते बायकायला, भिताड, एक कवाड, एक कडी असे शब्द वापरायचे पहिल्या काळात. रुबाबदार माणसं असायचे महाराज. मिश्या, धोतर, पटका, पाटलाचा आवाज असायचा. माणूस पाटील पाहिले की मायबापांनो माता मावल्या पदर घेऊन मान खाली घालून पुढे जायच्या. पहिल्या काळातल्या माणसाचा रुबाब, वजनदार माणसं असायचे. देतात त्यांचं बोलणं, त्यांचं बघा पहिले माणसं रुबाबदार बोलायचे. आणि आताचा आवाज दिला की काय नाव काही असू द्या, त्यांचं बोलणं बघा. काजल, ए राणी, शिकलेल्यांचा आवाज, स्मिता, असं असं पहिलं रुबाबदार माणसं बोलायचे. आणि ती म्हणती, ती काजल उठते म्हणते, अरे प्लीज मला फार कंटाळा आलाय, मला आवाज देऊ नको. अगं घरी महाराज आलेत, महाराजांना चहा कर. अरे फार कंटाळा आलाय, 2 कप तू चहा कर, 1 कप महाराजाला दे आणि 1 कप मला दे. हे कोण आहेत? शिकलेले. बघा मॅडम मॅडम करत आपल्या बायकोच्या पुढे फिरतात. परस घेताना काही बघितलेत, अरे राजा अरे तू पुढं केला, तिचा पतिव्रतेचा धर्म खराब होईल, धर्माला दोष लागेल आणि तिला पातक लागेल. पत्नीचा बायकोचा अधिकार काय असतो मायबापांनो? पहिल्या काळातले लोक असे रुबाबदार असायचे. तिच्या दाढीला झटका बसल्याबरोबर ते म्हणायला लागला, आवाज दिला बायकोला. तेवढ्यात तिनं माग कलून पाहिलं तर काय, मालकाच्या दाढीची आणि या वेणीची गाठ पडलेली आहे. तिला वाटलं आता गाठ बसली, गाठ काढायला जाते. गाठ कशाची निगती मायबापानं? ऐका, साध्या ब्राह्मणानं गाठ मारली तर मायबापानो 7 जन्म गाठ निघणं झाले ब्राह्मणानं मारलेली. तर जगाच्या मालकाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गाठ मारलेली आहे, ती गाठ कशी निघल? आणि बेजार झाल्या. तेवढ्यात ती म्हणला, अगं तुझे लई केस झालेत म्हणले, केस जरासा शेंडा काप म्हणले तुझ्या. ती म्हणली, माझा पतिव्रतेचा धर्म आहे आणि माय मावल्या पतिव्रता केस कापत नाही डोक्याच्या. ती म्हणली, तुमची दाढी एवढी वाढली, काय करायची तुम्हाला दाढी? तुमच्या दाढीचा शेंडा कापा. ती म्हणली 12 वर्षाचं माझं अनुष्ठान आहे, 12 वर्षाचं व्रत आहे आणि आता फक्त 15 दिवस राहिलेत, 15 दिवसासाठी मी दाढी कापणार नाही.
मग आता काय करायचं तर ठरवलं हे जन कारभार केला. गवळण म्हणली ही कृष्णाचं काम आहे म्हणली, आता कृष्णाकडे जावं लागेल. आणि बघा लग्नामध्ये आपल्या लग्नामध्ये नवरदेव पुढे असते नवरी मागं असते. आता इथं काय झालं नवरी पुढे आणि नवरदेव मागं. हा केस आहेत वेणीमुळे नवरी पुढं आणि याचे दाढीला झटके बसू बसू माग नवरदेव चालला. गवळण गर गर गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या गवळण गर 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 गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या घाली गवळण गर गर गिरक्या दाढी वर करी नाही करी दाढी वर करी दाढी वर करी गवळण गर गर गिरक्या घाली 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 गवळण गर गर गिरक्या गवळण फिरायला लागली आणि मायबापानं अख्खं गाव हसायला लागलं. पोरं म्हणायला लागले छोटे छोटे कन्हैया कृष्ण परमात्म्याचे मित्र गोपाळ म्हणायला लागले शांताबाईला लय आमच्या कन्हैयाला कृष्णाला चॅलेंज करते का. हा बघ म्हणले कृष्णानं कसा झटका दाखवला. आणि मायबापानं नंद बाबाच्या घरी गवळण आलेले अख्खं गाव आलेलं आहे आणि ती गवळण आवाज देते यशोदे बाई तुझ्या कन्हैयाला कृष्णाला पाठवून दे. काय सोंग झाले बघ. कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी माफी मागण्यासाठी ती गवळण आलेली आहे. आणि कृष्ण परमात्मा सकाळी उठले झोपेतून डोळे चोळत चोळत घराच्या बाहेर आले. बघतात अख्खं गाव गोकुळ आलेलं आहे. ही गवळण आहे आणि तिचा मालकपती आलेला आहे. त्यांच्या दाढीची वेणीची गाठ पडली. कृष्णाने कन्हैयाने पाहिल्याबरोबर जगाच्या मालकाची दृष्टी पडली आणि त्या दृष्टीमध्येच मायबापानं त्या वेणीची आणि दाढीची गाठ निघाली. त्या गवळणीने माफी मागितली कन्हैयाला आणि निघून गेल्या मायबापानं. पुन्हा खोड्या करायला लागले. अख्खं गोकुळ त्रस्त झाले या कन्हैयाला कृष्णाला. आणि सगळे गोकुळवासी नंद बाबाच्या घरी आले आणि यशोदा मैयाला सांगायला लागले यशोदे या गोकुळात आम्ही राहावं का गोकुळ सोडून जावं. तुझ्या नंदाने तुझ्या नंदाच्या पोराने कन्हैयाने कृष्णाने किती त्रास दिलाय म्हणल्या. या गोकुळामध्ये आम्ही राहावं का जावं सांग म्हणले. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे अवघ्या मिळून गवळणी यशोदेची सांगती घराणी अवघ्या मिळून गवळणी यशोदेची सांगता घरा ओ अवघ्या मिळून गवळणी यशोदेची सांगती घराणी अवघ्या मिळून गवळणी यशोदेची सांगता यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाची सांगावे यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी
तुझ नाही ठाऊका सांगती घराने तुझ नाही ठाऊका एक पुढे एक सरसावली गोपिका एक पुढे एक सरसावली गोपिका सांगती घराने तुझ नाही ठाऊका सांगती घराने तुझ नाही ठाऊका घराने तुझ नाही ठाऊका सांगते घराने तुझ नाही ठाऊका तुझ नाही ठाऊका